वेलकम टू माय चॅनल विजया आरवाडीज किचन अँड अदर्स. आज मी फोडीचा साखर कसं बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. आता हे असं 2 आंबे घेतलेलं आहे. तुम्ही तोतापुरी घेतलं तरी चालते आणि दुसरं कुठलंही घेतलं तरी चालते. आता ह्याच्या मी बारीक बारीक फोडी करून घेणार. असं मी आता चोलून घेतलेले आहे. आता हे बघा, हे थोडंसं शिजवायला ठेवलेलं आहे. त्याच भांड्यानं 1.5 भांडं साखर घातले आणि लवंग 3-4 घातले. आता हे शिजायला ठेवलेले आहे. आता ह्याचा पाक करायचा. दोन्ही मिक्स करून ठेवलेलं आहे. ते आंबे शिजवले आणि त्याच्यातलं ते सगळं पाणी काढून टाकले आणि साखर आणि आंबा शिजवलेला ते एकत्र केले आणि आता ह्याच्यात लवंग घातलेलं आहे. हे बघा, ह्याचं टाकलेलं आहे. आता हे बघा, असं आता पाक झालेले आहे. ह्याच्यात वेलची पावडर कूट करून ठेवले ते घालणार. हे बघा, हे झाले बघा साखर आंबा. असंच गुळ आंबा पण करायचं. हे वर्षभर टिकते. हे बघा किती मस्त झालंय फोडीचा साखर आंबा. हे बघा छान झालेलं आहे. असं साखर आंबा करायचं. वर्षभर 2 वर्ष बाद होत नाही. पावसाळ्यात खायला मस्त लागते. कारण काय भाजी काय मिळते नाही मिळत, त्यामुळं पावसाळ्यात असं करून ठेवायचं. 2 वर्ष अजिबात हे होत नाही, बाद होत नाही, बुरा येत नाही. जर माझ्या चॅनल आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.